ज्ञानेश्वरी पठण अध्याय 2 ओव्या 246 ते 265 श्लोक 45 ते 47 म्हणते संसारी जन्मे जे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर येत हे वासुनी काही आणिक सर्वथा सुखचे नाही ऐसे अर्जुना बोलती पायी दुर्बुद्धी ते देखहि कामना अभिभूत कोणी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊनिया क्रिया विशेषे बहुते न दोपिती विधिते निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती परी एकचे पुढे करीती जे स्वर्ग काम मने धरिती यज्ञा पुरुषा चुकती भोक्ता जो जैसा कर्पूराचा राशी कीजे मग अग्नी लावून दीजे कामिष्ठ अन्नी संचरविजे काळकूट दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हाणून उलंडिला तैसा नासिती धर्म निपजला हेतु कपणे सायासे पुण्य अर्जिजे मग संसारो का अपेक्षिजे परिनेनती ते काय कीजे अप्राप्यते जैसी रांदवणी रससोयनिकी करुणिया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धारिती धर्मो म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वता तया वेद वादरता मनावसे त्रयगुण्य विषया वेदा निस्तरय गुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्व नित्य सत्वस्थो निर्योगे क्षम आत्मवान तिनी गुणी आवृत्त हे वेद दानहि निभ्रांत मनोनी उपनिषेधाती समस्त सात्विकते येर रजतमात्मक जेत निरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण येथ जणे अंतःकरण रजो रिगो देसी तू गुणत्रयाते अवघेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबधणी यावानर्थ उदपाने
सर्वतः संप्लुदतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. जैसा प्रकटलिया गवस्ती अशेष ही मार्ग दिसती तरी ते तुले काय चाली जती. सांगई मज का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगी. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती. शाश्वत जे कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्म फलहेतुर्भूर् मा ते संगस्तु कर्मणि. म्हणून ऐके पार्था याची परी पाहता तुझ उचित होय आता. स्वकर्म हे आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले. जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. रामकृष्ण हरी.